पुण्याच्या राजकारणात एक असं नाव जे गेल्या काही वर्षात सातत्याने चर्चेत राहिलं. आक्रमक भूमिका, स्पष्ट वक्तेपणा आणि तळागाळाशी जोडलेले नेतृत्व म्हणजे प्रशांत जगताप. पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून सक्रिय राजकारण करत पुढे आलेले आणि आता काँग्रेसमध्ये प्रवेश करून अवघ्या काही महिन्यातच पुणे पूर्व शहराध्यक्षपदी विराजमान झालेले प्रशांत जगताप. त्यांच्या या राजकीय प्रवासाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यांची ओळख फक्त एका पदापुरती मर्यादित नाही, तर एक असा नेता म्हणून आहे जो थेट सत्ताधाऱ्यांना भिडतो, मुद्द्यावर ठाम राहतो आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करतो. पण एवढ्या कमी काळात काँग्रेसने त्यांच्यावर एवढा का विश्वास टाकला? ही निवड पक्षासाठी गेम चेंजर ठरणार आहे का, की यामुळे अंतर्गत वाद वाढणार? आज आपण या सगळ्या प्रश्नांचा सखोल उलगडा करणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. प्रशांत जगताप यांची पुणे पूर्व शहराध्यक्षपदी निवड झालेली ही स्थानिक राजकारणात अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. पुणे पूर्व हा भाग राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि प्रभावी मानला जातो, त्यामुळे येथे योग्य नेतृत्व असणे खूप गरजेचे होते. जगताप हे पुण्यातील सक्रिय आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्ष तळागाळात काम करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संपर्क आणि लोकांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता हे त्यांचे मोठे बळ मानले जाते. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची आक्रमक शैली. वरिष्ठ पत्रकार विक्रांत बेंगळे आज यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसला सध्या अशाच एका आक्रमक चेहऱ्याची गरज होती. आजच्या राजकारणात अनेकदा विरोधी पक्ष मवाळ भूमिका घेताना दिसतात, पण प्रशांत जगताप यांनी त्याच्या उलट नेहमी स्पष्ट आणि थेट भूमिका घेतली आहे. उदाहरण म्हणून त्यांच्या महापौर पदाच्या काळात एक घटना खूप चर्चेत आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमाला त्यांनी निमंत्रण नसतानाही मी उपस्थित राहणार नाही असा ठाम निर्णय घेतला होता. हीच त्यांची स्पष्ट व्यक्ती आणि आक्रमकता काँग्रेसला भावली असावी. आता प्रश्न येतो, यामुळे काँग्रेसला काय फायदा होणार? गेल्या 10 ते 12 वर्षात पुण्यात काँग्रेसची ताकद काहीशी कमी झाली आहे. महापालिका आणि केंद्रातील सत्तेपासून दूर राहिल्यामुळे पक्षात मरगळ आली आहे. अशा परिस्थितीत प्रशांत जगताप यांच्यासारखा नेता पक्षासाठी गेम चेंजर ठरू शकतो. ते केवळ नेतृत्वच देणार नाहीत, तर कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन पक्षात नवचैतन्य निर्माण करू शकतात. पण एक महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. जगताप हे अवघ्या 4 ते 5 महिन्यापूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. मग इतक्या लवकर त्यांना इतकी मोठी जबाबदारी देणे हे जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांसाठी अन्यायकारक आहे का? यावर वरिष्ठ पत्रकार म्हणाले, काँग्रेसमध्ये गटतटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. हे अंतर्गत संघर्ष अनेकदा पक्षाच्या प्रगतीत अडथळा ठरतात. कदाचित या गटबाजीला छेद देण्यासाठी आणि एक नवीन सुरुवात करण्यासाठी काँग्रेसने हा धाडसी निर्णय घेतला असावा. म्हणजेच हा निर्णय केवळ व्यक्ती निवडीचा नसून पक्षाच्या धोरणात्मक बदलाचा संकेत असू शकतो. नियुक्तीनंतर प्रशांत जगताप यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आणि ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले की सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पक्षाची ताकद वाढवणे आणि पुणे पूर्व भागात विकास कामांना गती देणे हा त्यांचा मुख्य उद्देश असेल. एकूणच प्रशांत जगताप यांची निवड ही केवळ एका पदाची नेमणूक नाही, तर पुण्यातील काँग्रेसच्या पुनरुत्थानाचा एक प्रयत्न आहे. आता खरा प्रश्न असा आहे की त्यांची आक्रमक शैली आणि नेतृत्व कौशल्य पक्षाला पुन्हा उभारी देऊ शकेल का, की अंतर्गत राजकारण पुन्हा अडथळा ठरेल? याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेल. पण एक गोष्ट नक्की, पुणे पूर्वच्या राजकारणात आता नवीन समीकरण तयार होणार आहेत. जर तुम्हाला अशाच राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.